वेल डन विकास, खूप चांगला खेळ राहिला, मॅन ऑफ द मॅच राहिला. आणि खरं तर तेजस अनेक स्पर्धा आपण खेळतो. आज नितळसमध्ये जी स्पर्धा सुरू आहे, ज्या स्पर्धेचं चर्चा संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये प्रथमच 6 षटकांचे सामने झाले. काय सांगशील स्पर्धेबद्दल? संकल्पना खूप चांगली आहे आणि सेकंडिंग आयोजन खूप चांगलं आहे आणि 6 ओव्हरच्या मॅचेस कुठंच होत नाही, परंतु नितलस गावाने करून दाखवलं आहे. सेकंडिंग ए गट बी गट असं काय नसतं, हे नितलस संघाने करून दाखवलं आहे. एक संघ कमी असताना ॲटमॉस्फिअर 2 टीम एकदम कमी झाले, परंतु नितलस संघाने जसं तुम्ही बोलता का बामणडोंगरी संघाचे एवढे प्लेयर खेळतात रायगड प्रीमियर लीग PPL, कारण प्रत्येक कोणर ए गटाच्या टुर्नामेंट बघत असतात. तेच काल टेंबिवली संघाला नितलस संघाने सांगितलं मी 100% सांगतो PPLला यांच्या गावातले 2-3 प्लेयर 100% जातील का, कारण की आज त्यांनी इथं बॅटिंग दाखवली. कारण की प्रत्येकजण जो रायगडच्या टुर्नामेंट मॅच जो बघतो तो नेहमी ए गट असेल बी गट असेल आणि त्या संघाने करून दाखवलं. गोरसे संघाविरुद्ध चांगला गेम केला. मेन म्हणजे मुळात तुम्ही ही संकल्पना राबवा की कोणीही कोणाशी खेळेल, कारण की आम्ही असं आमचा संघ सांगत नाही आहे, आम्ही पण पहिले खेळायचो, पण एक तुम्ही प्रयत्न केला, खूप चांगला प्रयत्न केला आणि नितलस संघाने करून दाखवलं आहे. कारण की जी लोकं असतात ओनर बघतात तुमचे प्लेयर चांगलेच आहेत, पण तुम्ही त्याच संघांविरुद्ध खेळताय. DE पूल C पूल, तुम्ही चांगल्या संघासोबत चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग केली, ते बाकीचे ओनर बघतात, मॅनेजर बघतात, कॅप्टन बघतात, त्याच्यामुळे नक्की त्यांचंसुद्धा त्या संघात घेईल. जसं काय आता हे नितलस संघ काल टेंबिवलीला हरवला, परत गोरसेसोबत पण चांगली परफॉर्मन्स केला आहे. मग ते प्लेयर दिसतात ओनर लोकांना, कारण की गोरसे आली, वडवली आली, वाकलन, टेंबिवली आली, यांच्या मॅच असेल तर सगळे ऑल ओव्हर महाराष्ट्र बघतो आणि त्या संघाविरुद्ध तुम्ही जेव्हा खेळता, परफॉर्मन्स देता, तेव्हाच तुमचा प्लेयर RPL आणि PPLसाठी सिलेक्ट होऊ शकतो. त्याशिवाय हे होऊ शकत नाही आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही कोणत्याही संघासोबत खेळायची मजबूत बाजू ठेवा, कारण की वडवली बी, गोरसई, बामणडोंगरी, दारावा, मुरबी हेच संघ कंटिन्यू खेळत असतात. त्यांनाही वाटतं कुठल्या तरी दुसऱ्या संघासोबत खेळावं, आम्हालाही वाटतं नेहमी त्याच संघासोबत खेळून काही